Hi students, today we are going to learn some instructions related with arithmetic group of instruction. लास्ट लेक्चरला आपण अरिथमॅटिक ग्रुप ऑफ इन्स्ट्रक्शन जे आहेत त्याला स्टार्ट केलं होतं आणि त्याच्यामध्ये 3 इन्स्ट्रक्शन आपल्या स्टडी करून झालेले होता. फॉर एक्झाम्पल ॲड, ADI आणि ADC. आता ॲड इन्स्ट्रक्शन जे आहेत त्याच्यामध्ये तुमच्या आतापर्यंत लक्षात आलं असेल की इथं कोणतं अरिथमॅटिक ऑपरेशन परफॉर्म केलं जातं, तर इथं ॲडिशन हे अरिथमॅटिक ऑपरेशन परफॉर्म केलं जातं. आता लास्ट आपण जी इन्स्ट्रक्शन पाहिली होती ADC, त्याच्यामध्ये काय केलं होतं आपण, तर ॲक्युमुलेटरचा कंटेंट, रजिस्टरचा कंटेंट आणि विथ कॅरी अशा 3 स्टेपमध्ये तुम्ही ॲडिशन परफॉर्म केली होती. त्याच्याशीच सिमिलर आज आपण इन्स्ट्रक्शन 4th बघणार आहोत, ती आहे ACI. आता ज्या इन्स्ट्रक्शनमध्ये I असेल त्या इन्स्ट्रक्शनमध्ये मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे की तिथं तुम्हाला इमिडिएट डेटा प्रोव्हाइड केला जातो, म्हणजेच डायरेक्टली व्हॅल्यू दिली जाते. अजून ह्या इन्स्ट्रक्शनमध्ये आपल्याला काय दिसते, तर सी म्हणजे काय, तर इथं सुद्धा तुम्हाला कॅरी ॲड करावं लागणार आहे. म्हणजेच ह्या इन्स्ट्रक्शनचं मिनिंग काय झालं हो, ॲड इमिजिएट टू ॲक्युमुलेटर विथ कॅरी. इमिजिएट डेटा जो आहे तो ॲक्युमुलेटरमध्ये ॲड केला जातो, प्लस अजून काय केलं जातं, तर कॅरीही ॲड केला जातो. मग ही जी इन्स्ट्रक्शन आहे ती इन्स्ट्रक्शन किती बाईटची येणार आहे, तर 2 बाईट्सची इन्स्ट्रक्शन येणार आहे. आपल्याला माहीत आहे की ज्या ज्या इन्स्ट्रक्शनमध्ये I हा ऑपरंड यूज केला जातो त्या वेळेला ती इन्स्ट्रक्शन किती बाईट्सची असते, तर 2 बाईट्सची ती इन्स्ट्रक्शन असते. मग ज्याला हे अरिथमॅटिक ऑपरेशन परफॉर्म केलं जाईल त्यावेळेला इमिडिएट डेटा विथ कॅरी अँड ॲक्युमुलेटर कंटेंट असं काय केलं जाणार आहे, तर रिझल्ट तयार केला जाणार आहे. आणि टोटल रिझल्ट कुठं स्टोअर केला जाणार आहे, तर अरिथमॅटिक ऑपरेशनमध्ये जो काही रिझल्ट तयार होतो तो रिझल्ट ॲक्युमुलेटरमध्येच स्टोअर केला जातो. एक ऑपरंड ॲक्युमुलेटर ठरलेला आहे, सेकंड ऑपरंड हे इमिजिएट डेटा असणार आहे आणि थर्ड ऑपरंड काय असणार आहे, कॅरी. इमिडिएट डेटा विथ कॅरी added into accumulator content and result of operation is stored into accumulator. बघा इन्स्ट्रक्शन जी आहे ती 2 बाईट्सची आहे. ज्या ज्या इन्स्ट्रक्शनमध्ये I आहे किंवा इमिडिएट डेटा यूज केला जातो ती इन्स्ट्रक्शन किती बाईटची असते, तर 2 बाईटची असते. याच्यामध्ये इमिडिएट डेटा अलॉंग विथ कॅरी हा ॲक्युमुलेटरमध्ये ॲड केला जातो आणि टोटल रिझल्ट जो आहे ऑपरेशनचा तो देखील काय केला जातो, ॲक्युमुलेटरमध्येच सेट केला जातो किंवा ॲक्युमुलेटरमध्ये स्टोअर केला जातो. याचा OP कोड बघा काय आहे, OP कोड ऑपरंड आणि बाईट. OP कोड काय आहे ह्या इन्स्ट्रक्शनचा, ACI. त्याच्यानंतर याच्यामध्ये ऑपरंड काय यूज केलं जाणार आहे, एक ऑपरंड ॲक्युमुलेटर ठरलेला आहे, सेकंड ऑपरंड कॅरीसुद्धा डिसाईड झालेला आहे आणि फक्त थर्ड ऑपरंड इथं काय असणार आहे, तर इमिडिएट डेटा की जो 8 बिट्सचा आहे आणि इन्स्ट्रक्शन असेल तुमची 2 बाईट्सची. आता एक्झाम्पल बघूया. सपोज ॲक्युमुलेटर कंटेंट इज 30H. ओके, and if after execution ACI 20H. बघा आफ्टर एक्झिक्युशन ऑफ दिस इन्स्ट्रक्शन म्हणजे ACI 20. आता ॲक्युमुलेटरचा कंटेंट आपल्याला डिफाईन केलेला आहे तो आहे 30H आणि इमिडिएट डेटा जो आहे तो ह्या इन्स्ट्रक्शनमध्ये दिलेला आहे 20H. मग ज्याला ही इन्स्ट्रक्शन परफॉर्म केली जाईल त्याला पुन्हा कुणाची सम होणार आहे, पहिल्यांदा ॲक्युमुलेटरचा कंटेंट आपण राईट डाऊन करूया 30H. त्याच्यानंतर इमिडिएट डेटा जो दिलेला आहे तो इमिडिएट डेटा किती आहे हो 20H आणि कॅरी की ज्याची व्हॅल्यू किती असणार आहे 1. आता 30चं बायनरी कन्व्हर्जन करत असताना 3चं बायनरी कन्व्हर्जन वेगळं आणि 2चं बायनरी कन्व्हर्जन वेगळं. आता 30मध्ये 0 0 0 हे 0चं बायनरी कन्व्हर्जन येणार आहे आणि 3चं बायनरी कन्व्हर्जन काय येणार आहे, तर 1 1. ओके,
याला 4 बिटचा ग्रुप तयार करण्यासाठी आपण 2 0 लेफ्ट साईडला ॲड केले. त्याच पद्धतीनं 20च्या बायनरी कन्व्हर्जनमध्ये 2चं बायनरी कन्व्हर्जन करावं लागणार आहे. 2चं बायनरी कन्व्हर्जन काय येणार आहे 1 0 आणि त्याच्या लेफ्ट साईडला 2 0 ॲड करा. 0चं बायनरी कन्व्हर्जन 0 0 0. त्याच्यानंतर कॅरी म्हणजे तिथं काय केला जातो तर ॲडिशनमध्ये 1 ॲड केला जातो. आता ह्या सगळ्यांचे ॲडिशन करून रिझल्ट कुठे स्टोअर केला जाणार आहे तर ॲक्युमुलेटरमध्ये. 0 0 0 1 0 0 0 1. इथं 1 + 1 ॲडिशन 0 आणि 1 कॅरी फॉरवर्ड केला जाईल आणि तुमचं ॲन्सर जे आहे ते ॲन्सर या पद्धतीने येईल. याच्यामध्ये साइन फ्लॅग सेट झालेला नाही आहे, 0 फ्लॅग सेट आहे आणि ऑक्झिलरी कॅरी फ्लॅग जो आहे तो सेट झालेला आणि लास्ट शिवाय जो फ्लॅग असतो कॅरी फ्लॅग तो देखील इथं काय झालेला आहे सेट झालेला आहे. लक्षात आलं तुमच्या की जर तुम्हाला ADD इन्स्ट्रक्शन समजली असेल किंवा ADI इन्स्ट्रक्शन समजली असेल तर याच्यामध्ये फक्त काय केले एक स्टेप आपण इथं पुढे गेलेलो आहोत. इथं ॲक्युमुलेटरचा कंटेंट, इमिजिएट डेटा आणि कॅरी या तिघांची इथं काय केलेली आहे ॲडिशन परफॉर्म केलेली आहे. एक्झाम्पल जे आहे आणि त्याचं एक्सप्लेनेशन तुमच्या नोटबुकमध्ये राईट डाऊन करून घ्या. लक्षात आलं. नेक्स्ट इन्स्ट्रक्शन आपण बघूयात अरिथमॅटिक ग्रुपमधलीच 5th नंबरची जी इन्स्ट्रक्शन आहे. फिफ्थ नंबरची इन्स्ट्रक्शन आपण घेणार आहोत. INR मीन्स इन्क्रीमेंट रजिस्टर बाय 1. आता इथं काय सांगितलेलं आहे हो आपल्याला तर INचं मिनिंग काय इथं घ्यायचं आहे तर इन्क्रीमेंट करायचे आहे. पण इन्क्रीमेंट कुणाची करायची आहे तर इथं काय दिला जाईल तुम्हाला रजिस्टरमधला डेटा दिला जाईल आणि त्या डेटामध्ये काय करायचं आहे इन्क्रीमेंट करायचे आहे. इन्क्रीमेंट कितीनं करायचं आहे बाय 1 म्हणजे जो काही डेटा तुम्हाला रजिस्टरमधला दिला जाणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एक ॲड करायचा आहे आणि तिथं तुमचा रजिस्टरमधला डेटा काय केला जाणार आहे मॉडिफाय केला जाणार आहे. ही जी इन्स्ट्रक्शन आहे ती इन्स्ट्रक्शन सिंगल बाईटची इन्स्ट्रक्शन आहे. आता ही सिंगल बाईटची जी इन्स्ट्रक्शन आहे त्याच्यामध्ये एकाच प्लेसमध्ये काय केलं जातं तर तुमचा OP कोड आणि ऑपरेंड हे दोन्ही काय केल्या जातात याच्यामध्ये स्टोअर केल्या जातात. आता इथं ज्याला ही इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट होते ऑन एक्झिक्युशन the contents of register increment by 1. फक्त जे काही रजिस्टरमधले तुम्हाला कंटेंट दिलेले आहेत ते काय केले जातात एकने वाढ केली जाते. आता इथं तुम्हाला 2 गोष्टी तुम्हाला चॉईस करायच्या आहेत. एक तर तुमचा ऑपरेंड हा रजिस्टर ऑलरेडी याच्यामध्ये दिलेला आहे किंवा काही वेळेला काय दिलं जातं तर एक स्पेसिफिक मेमरी लोकेशन दिलं जातं आणि त्या मेमरी लोकेशनवरचा डेटा दिला जातो. मग ज्याला एखादं मेमरी लोकेशन दिलं जातं त्याला त्याच्यामधला जो काही डेटा असेल त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे एकनं इन्क्रीमेंट करायचं आहे. याचा फॉर्मॅट बघा OP कोड ऑपरेंड आणि बाईट. ओके याचा OP कोड काय असणार आहे INR हा त्याचा OP कोड असणार आहे. मग ऑपरेंड काय असणार आहे तर कुणामध्ये इन्क्रीमेंट करायचे आहे तर रजिस्टरच्या व्हॅल्यूमध्ये. म्हणून ऑपरेंड काय येणार आहे रजिस्टर येणार आहे सिंगल बाईट. अजून एक इथं चॉईस काय आहे तर अजून कुणामध्ये तुम्ही इन्क्रीमेंट करू शकता तर एखादं जर मेमरी लोकेशन दिलं असेल तर त्या मेमरी लोकेशनवरचा जो काही डेटा असेल तो सुद्धा काय करू शकता तुम्ही INR जी इन्स्ट्रक्शन आहे त्याने तो यूज करू शकता. मग इथं R म्हणजे काय आहे तर इथं कोणताही रजिस्टर असेल रजिस्टर B असेल C असेल D असेल एनिवे कोणताही रजिस्टर तिथं असेल की जो तुम्ही यूज करू शकता. आणि M म्हणजे काय असणार आहे तर एखादं मेमरी लोकेशन ही दिलं जाईल आणि त्याच्यावरचा डेटाही दिला जाईल. फॉर एक्झाम्पल इफ कंटेंट्स ऑफ रजिस्टर B इज इक्वल टू 20H
जर बी हा रजिस्टर तुम्हाला दिलेला आहे आणि त्याच्यामधला डेटा किती सांगितला आहे, 20H एवढा त्याच्यामधला डेटा सांगितलेला आहे. मग ज्या वेळेला तुम्ही इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट कराल, फॉर एक्झाम्पल INRB, ज्याला ही इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट कराल त्याला ह्याच्या कंटेंटमध्ये काय केलं जाईल, एकनं वाढ केली जाईल. मग त्याच्यासाठी पहिल्यांदा आपल्याला ह्याचं बायनरी कन्व्हर्जन करावं लागणार आहे. आफ्टर एक्झिक्युटिंग धिस इन्स्ट्रक्शन, आफ्टर एक्झिक्युटिंग इन्स्ट्रक्शन contents of B increment by 1. ज्याला ही इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट केली जाईल त्यावेळेला बी मधला कंटेंट काय केला जाईल, एकनं वाढवला जाईल. मग तो कसा यूज केला जाणार आहे बघा. बीचा डेटा किती आहे तर 20H. याचं बायनरी कन्व्हर्जन काय होणार आहे, 2चं बायनरी कन्व्हर्जन होणार आहे 10 आणि 0चं बायनरी कन्व्हर्जन 000. इकडे आपल्याला 2 0 ॲड करावे लागतील आणि इन्क्रीमेंट ही 1 केली जाणार आहे. मग टोटल रजिस्टर बी मधला कंटेंट काय होणार आहे बघा, 0001 आणि 0100. या पद्धतीनं काय केलं जाणार आहे, याच्यामध्ये एकनं इन्क्रीमेंट केली जाणार आहे. आता बरेचसे स्टुडंट काय करतात एक्झामच्या याला, अशा पद्धतीचं ज्या याला एक्झाम्पल येतं त्याला आपल्याला सांगितलेलं आहे की जो काही कंटेंट दिला जातो किंवा डेटा दिला जातो तो कसा आहे, हेक्साडेसिमल फॉर्मॅटमध्ये आहे. मग मुलं काय करतात तर तिथंच 1 इन्क्रीमेंट करतात, पण तसं करायचं नाही आहे. जो काही कंटेंट दिला असेल त्याचा बायनरीमध्ये कन्व्हर्जन करा आणि नंतर त्याच्यामध्ये ॲड करा. म्हणजे जर सपोज तुम्ही असं लिहिलं की B = 20H आहे आणि आफ्टर इन्क्रीमेंट B = 21H, आन्सर तेही बरोबर आहे. पण आपल्याला इथं एक्सपेक्टेड काय आहे तर बायनरी कन्व्हर्जन केल्यानंतर त्याच्यामध्ये 1 ॲड करायची. ही जी स्टेप आहे ही स्टेप इथं रिक्वायर्ड आहे की जिथं तुम्ही बायनरी कन्व्हर्जन केलेलं असलं पाहिजे आणि नंतर त्याच्यामध्ये 1 इन्क्रीमेंट करून जो काही कंटेंट येईल तो काय करू शकता, तुम्ही तिथं राईट डाऊन करू शकता. आता हा जो कंटेंट आलेला आहे डेटा तो परत तुम्ही हेक्साडेसिमलमध्ये सुद्धा कन्वर्ट करू शकता. आता हे जर हेक्साडेसिमलमध्ये कन्वर्ट केलं तर ह्याची व्हॅल्यू 2 येणार आहे आणि ह्याची व्हॅल्यू किती येणार आहे, 1 येणार आहे. म्हणजे तुम्हाला असं वाटेल की आन्सर तर आपलं बरोबर आहे. आन्सर जरी बरोबर असलं तरी त्याची प्रोसिजर जी आहे ती एक प्रोसिजर डिफाईन केलेली आहे आणि त्याच पद्धतीनं आपल्याला काय करावं लागणार आहे, ते आन्सर फाइंड आउट करावं लागणार आहे. लक्षात आलं. INR म्हणजे काय तर रजिस्टर जो आहे त्या रजिस्टरमधला डेटा काय केला जातो, 1 इन्क्रीमेंट केला जातो, त्याला काय म्हटलं जातं, INR. आता याच पद्धतीची सेकंड इन्स्ट्रक्शन आहे बघा, इन्स्ट्रक्शन नंबर 6 INX, इन्क्रीमेंट रजिस्टर पेअर बाय 1. ओपी कोड ह्याचा येणार आहे INX, ऑपरंड असणार आहे RP आणि ही जी इन्स्ट्रक्शन आहे ती इन्स्ट्रक्शन किती बाईटची आहे तर सिंगल बाईटची ती इन्स्ट्रक्शन आहे. आता इकडे लक्ष द्या. INR आणि INX याच्यामध्ये कन्फ्युजन करायचं नाही आहे. आपण त्याच वेळेला त्या गोष्टी इथं क्लिअर करत आहोत की कोणत्या लेटरवरून कोणत्या गोष्टी तुम्हाला रिमाइंड झाल्या पाहिजेत. ज्या ज्या इन्स्ट्रक्शनमध्ये X हे लेटर येईल त्या इन्स्ट्रक्शनमध्ये ऑपरंड काय असणार आहे तर रजिस्टर पेअर असणार आहे. मगाशी आपण बघितलं INR, तिथे इन्क्रीमेंट कशामध्ये केली जात होती व तर रजिस्टरमधल्या डेटामध्ये. आता इथं आपण बघणार आहोत ते आहे INX. INX म्हणजे इथं सुद्धा इन्क्रीमेंटच केली जाणार आहे, पण ती इन्क्रीमेंट कशामध्ये केली जाणार आहे तर रजिस्टर पेअर. आता रजिस्टर पेअर ज्याला तुम्ही घेता त्याला तो 4 डिजिट नंबर तयार होतो किंवा ज्याला रजिस्टर पेअर तयार केली जाते त्यावेळेला ती काय पॉईंट आउट करते तर एखादं मेमरी लोकेशन पॉईंट आउट करत असते. म्हणजे 4 डिजिट्स तिथं तुम्हाला काय केला जातो, नंबर दिला जातो, त्याला ती काय असणार आहे तर रजिस्टर पेअर असणार आहे. मग ऑन एक्झिक्युशन द कंटेंट्स ऑफ रजिस्टर पेअर इज इन्क्रीमेंट बाय 1. ज्याला ही इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट केली जाते त्यावेळेला काय केलं जातं तर जे काही रजिस्टर पेअर आहे
रजिस्टर पेअर म्हणजे काय असणार आहे, तर तिथे एक मेमरी लोकेशन असणार आहे आणि ते मेमरी लोकेशन काय केलं जाईल, एकनं वाढवलं जाईल. बघा दोन्हीमध्ये अगदी थोडासा डिफरन्स आहे. INR म्हटलं की रजिस्टरमधल्या कंटेंटमध्ये वाढ केली जाते किंवा इन्क्रीमेंट केली जाते आणि ज्या वेळेला तुम्ही INX म्हणताय त्यावेळेला मेमरी लोकेशनमध्ये काय केली जाते, इन्क्रीमेंट केली जाते. म्हणजे सपोज एखादं मेमरी लोकेशन दिलं असेल 23300 हे मेमरी लोकेशन असेल आणि त्याला जर ही इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट केली INX तर ते कुठं जाणार आहे, त्याच्या पुढच्या मेमरी लोकेशनला ते पॉईंट आउट करणार आहे. इथं OP कोड बघा, OP कोड आहे INX आणि ऑपरंड असणार आहे RP. RP म्हणजे काय आहे, तर कोणतीही एक रजिस्टर पेअर इथं दिली जाईल. मग ती रजिस्टर पेअर BC असेल, वेअर RP इज इक्वल टू मे बी BC / DE और HL. कोणतीही एक रजिस्टर पेअर तिथं स्पेसिफाय केली जाईल आणि त्याचं मेमरी लोकेशन दिलं जाईल आणि मग ज्या वेळेला ही इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट केली जाईल त्याला त्या मेमरी लोकेशनमध्ये एकनं इन्क्रीमेंट केली जाईल. इथे मी राईट डाऊन करते. फॉर एक्झाम्पल, द कंटेंट्स ऑफ रजिस्टर पेअर BC रजिस्टर पेअर घेऊया इज इक्वल टू 2021H. बघा जर BC रजिस्टर पेअर जी आहे तिचं कंटेंट काय आहे किंवा तिचा मेमरी ॲड्रेस काय आहे, तर 2021 हा तिचा मेमरी ॲड्रेस आहे. आणि मग ज्या वेळेला ही इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट केली जाईल, आफ्टर एक्झिक्यूट INX BC, ज्यावेळेला तुम्ही ही इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट कराल त्याला ॲटोमॅटिक मेमरी लोकेशन काय होणार आहे, एकनं वाढणार आहे किंवा त्याच्यामध्ये एकनं इन्क्रीमेंट केली जाईल. आता इथे तुम्हाला बायनरी कन्व्हर्जन करायची गरज नाही आहे. ज्या वेळेला तुम्हाला डेटा दिला जातो त्याच वेळेला त्याच्यामध्ये इन्क्रीमेंट करण्यासाठी तुम्हाला बायनरी कन्व्हर्जनची गरज आहे. ज्याला या पद्धतीनं मेमरी लोकेशन दिलं जातं किंवा रजिस्टर पेअर काय पॉईंट आउट करत असते, तर मेमरी लोकेशन पॉईंट आउट करत असते. मग तिथं डायरेक्टली मेमरी लोकेशनमध्ये तुम्ही एकनं इन्क्रीमेंट करू शकता. मग ज्याला ही इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट केली जाईल INX BC, त्याला ती BC परत काय होणार आहे, रजिस्टर पेअरचा ॲड्रेस 2022H ह्या मेमरी ॲड्रेसला तो काय करणार आहे, पॉईंट आउट करणार आहे. बघा अगदी छोट्या छोट्या ह्या गोष्टी आहेत, पण तुम्ही जर त्या व्यवस्थित लक्षात ठेवल्या तर इन्स्ट्रक्शन्स राईट डाऊन करणं तुम्हाला डिफिकल्ट नाही आहे. ज्या वेळेला डेटा दिला जातो त्याला बायनरी कन्व्हर्जन करायचं आणि एकनं वाढ केली जाते आणि डेटा हा नॉर्मली 2 डिजिटमध्येच तुम्हाला दिला जातो आणि ज्या वेळेला 4 डिजिट नंबर असणार आहे किंवा रजिस्टर पेअर असणार आहे त्यावेळेला तिथं तुम्ही एक गोष्ट क्लिअरली लक्षात ठेवायची की हे काय आहे, मेमरी लोकेशन आहे आणि याच्यामध्ये डायरेक्टली तुम्ही काय करू शकता, एकनं इन्क्रीमेंट करू शकता. त्यामुळे ते मेमरी लोकेशन परत काय झालेलं आहे, 2022. इन्स्ट्रक्शन तुमच्या नोटबुकमध्ये राईट डाऊन करा. ओके, नेक्स्ट इन्स्ट्रक्शन बघूया याच टाईपची की ज्याच्यामध्ये आपल्याला डिक्रीमेंट परफॉर्म करायचं आहे. 7 नंबर इन्स्ट्रक्शन. DCR, डिक्रीमेंट रजिस्टर बाय 1. आता ज्या पद्धतीने आपण INR ही इन्स्ट्रक्शन बघितली की ज्याच्यामध्ये आपण काय केलं, तर रजिस्टरचा जो कंटेंट आहे तो एकनं काय केला, वाढवला. ओके, त्याच पद्धतीनं तुम्ही काय करू शकता, तर आपण लूपिंग हा कन्सेप्ट शिकलेलो आहे. ज्या वेळेला तुम्हाला फॉरवर्ड डायरेक्शनमध्ये जायचं असतं त्याला आपण काय करतो, इन्क्रीमेंट करत जातो आणि ज्या वेळेला आपल्याला बॅकवर्ड डायरेक्शनमध्ये यायचं असतं किंवा रिव्हर्स डायरेक्शनमध्ये यायचं असतं त्याला आपण लूपिंगमध्ये काय करतो, तर डिक्रीमेंट करतो. इथं सुद्धा ज्या पद्धतीने इन्क्रीमेंट अवेलेबल आहे त्याच पद्धतीनं तुम्ही काय करू शकता, डिक्रीमेंट करू शकता. आता इथं काय सांगितलेलं आहे, डिक्रीमेंट रजिस्टर बाय 1. या इन्स्ट्रक्शनमध्ये तुम्हाला काय दिला जाईल, तर एक रजिस्टरमधला डेटा दिला जाईल आणि तो डेटा काय करायचा आहे, 1नं डिक्रीमेंट करायचा आहे. ही इन्स्ट्रक्शन जी आहे ती सिंगल बाईटची इन्स्ट्रक्शन आहे. सिंगल बाईट. आफ्टर एक्झिक्युटिंग कंटेंट्स ऑफ
रजिस्टर डिक्रीमेंट बाय 1. याचा फॉर्मॅट काय बघा, ओपी कोड, ऑपरंड आणि बाईट. ओके, ओपी कोड काय आहे ह्या इन्स्ट्रक्शनचा, DCR. आता इथं ऑपरंड काय वापरायला सांगितले, तर एक तर ऑपरंड हे रजिस्टर असणार आहे, कारण ते इन्स्ट्रक्शनमध्ये सांगितलेलं आहे की डिक्रीमेंट रजिस्टर बाय 1 आणि ही इन्स्ट्रक्शन किती बाईटची आहे, सिंगल बाईटची. आता इथे दुसरा सुद्धा तुम्हाला चॉईस आहे, ज्या पद्धतीनं INR मध्ये तुम्हाला काही वेळेला एखादं मेमरी लोकेशन दिलं जाईल आणि त्याच्यावरचा सुद्धा डेटा दिला जाईल, त्यावेळेला सुद्धा तिथं तुम्ही काय करू शकता, इन्क्रीमेंट करू शकता. इथं सुद्धा तुम्हाला तो चॉईस अवेलेबल आहे. इथं तुम्हाला एखादं मेमरी लोकेशन दिलं जाईल आणि त्याच्यावरचा स्पेसिफिक डेटा दिला जाईल, तो सुद्धा तुम्ही काय करू शकता, 1 डिक्रीज करू शकता. ओपी कोड DCR, ऑपरंड M आणि इन्स्ट्रक्शन आहे 1 बाईटची. ओके, आता हे झाल्यानंतर आपण एक एक्झाम्पल बघूया याच्याशी रिलेटेड. जर रजिस्टर कंटेंट 21 इफ कंटेंट्स ऑफ रजिस्टर B इज इक्वल टू 21H. जर रजिस्टर B हा तुम्हाला दिलेला आहे आणि त्याच्यामधला डेटा किती दिलेला आहे, 21H. आणि ज्या वेळेला तुम्ही ही इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट करता, आफ्टर एक्झिक्युटिंग DCR B, ज्याला ही इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट करतात त्याला ह्या कंटेंटमधून काय केलं जाणार आहे, एक मायनस केला जाणार आहे. मग इथं बीचा कंटेंट किती आहे, 21H. 21चं बायनरी कन्व्हर्जन काय येणार आहे, 2चं बायनरी कन्व्हर्जन येतं 10, 2 ॲड करा, आणि 1चं बायनरी कन्व्हर्जन काय येणार आहे, 0001. आता याच्यातून आपल्याला काय करायचं आहे, एक मायनस करायचं आहे. ओके, कारण आपण काय परफॉर्म करत आहोत, डिक्रीमेंट परफॉर्म करत आहोत. मग 1 - 1 0, 0 0 0 0 1 0 0. म्हणजे रजिस्टर B मधला आता कंटेंट किती असणार आहे, हा 20H एवढा रजिस्टर B मधला काय झालेला आहे, कंटेंट झालेला आहे. लक्षात आलं तुमच्या. INR इन्स्ट्रक्शन ज्या पद्धतीने आपण एक्झिक्यूट करतो त्याला त्या डेटामध्ये 1 इन्क्रीमेंट केली जाते, आणि ज्या वेळेला आपण DCR ही इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट करतो त्याला त्या कंटेंटमध्ये काय केलं जातं, तर 1 तो कंटेंट मायनस केला जातो, म्हणजेच तिथं सबट्रॅक्शन केलं जातं. लक्षात आलं. इन्स्ट्रक्शन तुमच्या नोटबुकमध्ये राईट डाऊन करून घ्या. ओके, नेक्स्ट इन्स्ट्रक्शन 8 नंबर DCX. डिक्रीमेंट रजिस्टर पेयर बाय 1. आता इकडे लक्ष द्या. आता नेक्स्ट इन्स्ट्रक्शन त्याच पद्धतीची आहे, डिक्रीमेंटशीच रिलेटेड आहे. ती इन्स्ट्रक्शन आहे DCX. आता ज्या इन्स्ट्रक्शनमध्ये X आहे तिथं काय असणार आहे, व रजिस्टर पेअर असणार आहे, हे कन्फर्म आहे. मग इथं काय केलं जातं, तर डिक्रीमेंट रजिस्टर पेअर बाय 1. डिक्रीमेंट रजिस्टर पेअर म्हटलं की काय लक्षात ठेवायचे, इथं मेमरी ॲड्रेस दिला जाईल आणि तो मेमरी ॲड्रेस काय करायचा आहे, 1 डिक्रीमेंट करायचा आहे. कुठेही बायनरी कन्व्हर्जन करायची गरज नाही आहे. आता ही इन्स्ट्रक्शन सुद्धा कशी आहे, तर सिंगल बाईटची जी इन्स्ट्रक्शन आहे, ज्या वेळेला ही इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट केली जाते त्यावेळेला रजिस्टर पेअरमधला कंटेंट काय केला जातो, 1 डिक्रीमेंट केला जातो. म्हणजेच तुमचा मेमरी ॲड्रेस काय केला जातो, 1 मागे आणला जातो किंवा 1 डिक्रीज केला जातो. याचा ओपी कोड आहे DCX. ऑपरंड आहे RP. RP म्हणजे काय असणार आहे, तर कोणतीही एक रजिस्टर पेअर असणार आहे, आणि इन्स्ट्रक्शन आहे सिंगल बाईटची. आता मी इथे एक्झाम्पल राईट डाऊन करते. द कंटेंट्स ऑफ रजिस्टर पेअर BC. मी BC एक रजिस्टर पेअर घेतलेली आहे आणि त्याचा कंटेंट किती मेन्शन केलेला आहे, 20 32 हे त्याचं मेमरी लोकेशन आहे. मग ज्या वेळेला तुम्ही ही इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट कराल, आफ्टर एक्झिक्युटिंग
DCX-BC. ज्या वेळेला तुम्ही ही इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट कराल DCX-BC, त्यावेळेला तुमचं नवीन मेमरी लोकेशन काय असणार आहे हो, तर याच्यातून एक मायनस केल्यानंतर जे मेमरी लोकेशन मिळणार आहे ते मिळणार आहे तुम्हाला 2031, की जी BC रजिस्टर पेअर पॉईंट आउट करत असते, किंवा BC रजिस्टर पेअर जी आहे ती आता कुठल्या मेमरी लोकेशनला पॉईंट आउट करते, तर 2031. लक्षात आलं तुमच्या? आज आपण आजच्या सेशनमध्ये अरिथमॅटिक ग्रुप ऑफ इन्स्ट्रक्शनमधल्या इन्क्रीमेंट आणि डिक्रीमेंटशी रिलेटेड इन्स्ट्रक्शन जे आहेत INR, INX, DCR ह्या ज्या इन्स्ट्रक्शन्स आहेत त्या इन्स्ट्रक्शन्स आज आपण स्टडी केला. आजचं लेक्चर जे आहे त्याचं लेक्चर आपण इथंच स्टॉप करूया. याच्यामध्ये अजून सबट्रॅक्शनशी रिलेटेड इन्स्ट्रक्शन्स आहेत, ते आपण नेक्स्ट लेक्चरला स्टडी करूया. गुड बाय, हॅव अ नाईस डे.